सुप्रसिद्ध संत रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक तरुण आला। तो तरुण त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अजिबात खुश नव्हता। नवरा बायकोचं सततचं भांडण होत होतं आणि याच्यामुळे तो तरुण त्याच्या समस्या घेऊन संत रामकृष्ण परमहंस यांच्याकडे आला। त्यानं त्याच्या समस्या सांगितलं की बायकोचं आणि माझं अजिबात घरामध्ये पटत नाही। छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्या दोघांमध्ये वाद होतात आणि याच्यामुळे आमच्या सतत ताणतणाव निर्माण होतो आणि घरातील वातावरणही नेहमी खराब राहतं। तर यावर उपाय सांगा। संत रामकृष्ण परमहंस हे सगळं त्याचं शांतपणे ऐकून घेत होते। त्यावेळी ती वेळ होती सकाळची। बाहेर चांगला सूर्यप्रकाश होता। तरी पण संत रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या पत्नीला एक पेटता कंदील घेऊन यायला सांगितलं। तो तरुण आश्चर्यानं रामकृष्ण परमहंस यांच्याकडे पाहत होता, कारण की आता तर उजेड आहे, घरामध्ये पण उजेड पडलाय, मग संत रामकृष्ण परमहंस यांनी पेटता कंदील का मागितला आहे। त्यानंतर जरा वेळानं त्यांच्या पत्नीने दोघांकरता चहा घेऊन आली आणि जाताना ती म्हणाली, चहा कसा झाला आहे? त्यावर संत रामकृष्ण परमहंस म्हणाले की चहा तर खूप छान झाला आहे। मग त्यांची पत्नी आनंदाने निघून गेली आणि न राहून त्या तरुणानं रामकृष्ण परमहंस यांना विचारलंच की तुमची पत्नी चहामध्ये साखर घालायचे विसरली आहे, मग तुम्ही तरी पण कसं म्हणाला की चहा खूप छान झाला आहे? त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले की मगाशी मी तिला घरामध्ये प्रकाश असतानाही, बाहेर उजेड असूनही तिला मी कंदील मागितला आणि ती कोणताही प्रश्न न विचारता ती कंदील घेऊन आली। तेव्हा तिनं एकही प्रश्न न करता तिनं तिचं कर्तव्य केलं। मग आता तिच्याकडून छोटीशी चूक झाली तर मी तिला का दुखवू? आणि तेव्हा त्या तरुणाच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला। त्याला समजलं की संसाराचा गाडा हा तेव्हाच चालतो जेव्हा नवरा बायको समजदार आणि सहनशील असतात। जर नवरा बायको दोघेही रागामध्ये आहेत तर एकाने कुणीतरी कमीपणा घेतला पाहिजे, कारण की दोघांनीही रागामध्ये एकमेकांना बोलायला सुरुवात केली तर तिथं भांडणं वाढणारच। त्यामुळे एकानं समजदारपणा घेतला पाहिजे आणि पुन्हा वातावरण शांत झालं की आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे। याच्यामुळे भांडणं वाढणार नाही आणि तणावग्रस्त वातावरण राहणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे बायकोने नेहमी नवऱ्याच्या कर्तृत्वाची दखल घ्यायला हवी आणि नवऱ्यानेही आपल्या बायकोच्या कामाची कौतुक केलं पाहिजे। याच्यामुळे तुमचा समजदारपणा तर दिसूनच येईल, त्याबरोबर तुमचं नातं चांगलं राहण्यासही मदत होईल। त्यानंतर नवऱ्याने पण घरामध्ये वेळ दिला पाहिजे, नेहमी कामामध्ये व्यस्त असल्याचं दाखवलं नाही पाहिजे। बायकोनेही सतत माहेरी न जाणे चांगलं, सासरकडील घर किंवा नवरा आपला मानला पाहिजे आणि याच्यामुळेही तुमची कितीतरी अशा समस्या सुटून जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबरोबर संवाद साधला पाहिजे। आजकाल डिवोर्स होण्याचं कारण म्हणजे एकमेकांमध्ये असणारे गैरसमज, आणि गैरसमज तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर बोलत नाही। एकमेकांचा संवाद कमी झाल्यामुळे आज डिवोर्सचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्या मागील कारण म्हणजे टीव्ही मध्ये तुम्ही व्यस्त असणे किंवा मोबाईल सतत हातामध्ये घेऊन बसणे, सतत लॅपटॉप मध्ये काहीतरी काम करणे आणि याच्यामुळे संवाद कमी झालेला आहे। आणि संवाद नसल्यामुळे आजकाल नात्यांमध्ये जास्तीत जास्त तणाव येत आहे। तर तुम्ही एकमेकांबरोबर संवाद साधा, कधी सुट्टीच्या वेळी फिरायला जा आणि याच्यामुळे तुमच्यातील असणारे गैरसमज दूर होतील आणि तुमचा संसार सुरळीत आणि सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही। तुमचं नातं तुम्हाला जर टिकवायचं असेल आणि अधिक भक्कम बनवायचं असेल तर तुम्ही एकमेकांचे दोष किंवा चुका दाखवण्यापेक्षा एकमेकांचं कौतुक करायला शिका। एकमेकांच्या चुका शोधण्यापेक्षा एकमेकांना चांगले गुण किती आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करा। याच्यामुळे तुमचं नातं अधिक भक्कम होण्यास मदत होईल। त्यानंतर बायकोची कधी चूक झाली तर संपूर्ण घरासमोर तिची चूक दाखवू नका, त्याच्यामुळे तिला अपमानित वाटेल। जर तिची कधी चूक होत असेल तर तुम्ही एकत्र असताना तिला तिची चूक दाखवून द्या। याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दरी निर्माण होणार नाही। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुम्ही नवरा बायकोचं तुमचं नातं एक नातं निर्माण होईल आणि ते नातं तुम्हालाही हवंसं वाटेल। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।